जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी जयश्री. आज जयश्री भारी खुशीत दिसते ना, कारण पाऊस सुरू झाला आहे आणि छत्री आमची पहिल्यांदा उघडलीत. आता तर मज्जा येत होती पावसामध्ये आणि सगळेजण एकत्र आले. आम्ही थोडासा ती पण धरली होती तर पण पाऊस आला मग थांबलो आणि आता ह्या पावसाचा आनंद घेत इतका जोरात नाही आहे. सगळेजण इकडून तिकडून पळत आले कारण इथं छोटेसे झाड आहेत 2-3. आणि थोडासा पावसाच्या सरी थोड्या थोड्या जोरात येऊ लागल्या. जेव्हा वेग वाढला तेव्हा सगळे पळाले. ज्याच्या सोबत काही घोंगता वगैरे होतं त्यांनी ते वापरलं आणि इथं घोंगत्यात आणि पावसात मजा येत असते मला तर. सगळे एका ठिकाणी बसतात पण मी पावसात सगळीकडे मिळून येते. असं कोण कोण करतं बरं माझ्यासारखं, कारण पाऊस हा एकदम असं वेगळं म्हणजे शब्दात नाही सांगता येत एवढे छान. पण आमच्या मातीत बघा, कारण आत्ता त्याच्यात ती पण चालवलेली त्यामुळं ती पण हाणल्यानं माती भुसभुशीत असल्यामुळं ते झालं. थोडा वेळाने पाऊस उघडला आम्ही पुन्हा ती पण धरली, कारण इतका जास्त पाऊस नाही झाला की बघू शकता तुम्ही माती कोरडीच खाली थोडीशी भुरभुर आहे. कारण अजूनही दणकेबाज पावसाची सुरुवात आमच्याकडे झालेली नसल्यामुळं आमचे कामं सुरू आहेत आणि इथं आम्हाला मक्का टाकायची आहेत. हे बागाच्या तर बाग होय मोसंबीचा, पण इथले झाडं जळाल्यामुळं तिथे आणि आमचं 2 मनस चालू होते, बाग काढून टाकायचा की राहायचा, कारण बरेच झाडे बसलेत. मग त्या कारणानं आम्ही काहीच केलं नाही. त्याची मशागत 2 आरती सुरू होती त्यामुळं खूप गवत झालं तिथं. मला फक्त आवाजाची गरज आहे. आवाज दिला की बैल कसे चालतात. ब्रेक झाला पाहिजे, कारण की मी हा बैल आता 45,000चा आणलेला आहे. पण अर्ध्या लाखाचा बैल तो. अर्ध्या लाखाचा बैल आहे हा. शेतकऱ्याचे बैल लोकांना असं वाटत असन 5,000चा असन, वांडा असन, काळा असन. तसे नाही, बैल म्हणजे शिंगुटी एक रंगुटी एक, कलर जरी चेंज असला पण बैल फार छान आहे. अर्ध्या लाखाचा एक बैल आहे, 1 लाखाची एक जोडी आहे. तर त्याच्यासाठी शेतकऱ्याला बैलापाशी झोपावं लागतं पलंग टाकून. चोरांना नेल्यावर करता काय, काही करू शकत नाही. नेले 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 तिकडे गेले बाहेर. 2 जिल्ह्यात बैल गेल्यानंतर कोण ओळखत तिकडे. असं हे शेतकऱ्याचं काम असतात. बैलाला जीव लावला पाऊस नाही तरी अडचण आडवा करणं. आणि इकडचं कोपरं तयार करून तिथं आणि तुम्ही बघू शकता अगदी गवतानी धूम केलेली आहे. त्याच्यात तर गाजर गवत काँग्रेस म्हणतात आमच्याकडं, काही गाजर गवत म्हणतात, तुमच्याकडं काय म्हणतात मला माहिती नाही, पण त्यांनी तर धूमच करतं ते. आणि त्यामुळं उन्हाळ्यातलं जे बी पडलेलं होतं सगळं ते मस्त थोड्याशा पावसाने टरटरून बाहेर निघालं आणि मस्त 11-11 रूप धारण केलं. तुम्ही बी टाका लवकर येणार नाही बघा, पण हे बी चांगलंच नको असलेलं पटापटा वाढतं. तर ह्या सगळ्या गोष्टीवरती आता काम सुरू आहेत आमचं, कारण वल आहेत ना, तर आता जर मका शिपली तर ती मस्त उगून येणार. हे आमचे बकरं आहे. शेतकऱ्याला सगळंच लागतं. आणि आडवे तिडवे हाणून एकदाच वावर भुसभुशीत करून झालेत. मका शिपडायचे आहेत त्याला, आता गावातून आणावं लागेल ते, त्यामुळं थांबलो. आणि कचोटून भूक लागली आहेत आता. आणि अशा आता पूर्ण भिजलेलीच आहेत, मातीनं पण चपला वगैरे झालंच, पण अंग बी ओलले आहेत, पण तरी भूक लागल्यावर जेवणाचा आनंद घ्यायला भारी मजा येते.
आम्ही हात धुवून, पाणी कमी आहे म्हणून टोपल्यातच धुवून घेतले आणि आता जेवणावर दुपारच्या ताव मारतोय. असं कोण कोण करतं बरं. वनभोजनाचा आनंद तुम्हाला फुकट मिळून जातो आणि फुकट ते पौष्टिक असतं, बरोबर. आणि जेव्हा असं अंगत पंगत बसतो ना आम्ही, तेव्हा अगदी छान वाटतं. आज मेथीची भाजी, शेपूची भाजी, भाजीच्याच वावरात बसून खातोय. काढायची गोबी, तीच भाजी खायची. तर आता मिळून चटणी, लोणचं, ठेचा तर भारी लागतो एकदम मस्त. असं कोण कोणी आनंद घेतलाय कमेंट्समध्ये लिहा. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे.